नीलम थोरात पुन्हा एकदा स्वागत करते नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर गुढीपाडव्याचं शूट करणं चालू होतं. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तर तुम्हाला गुढीपाडव्या दिवशीच येणार आहे. तर आम्ही जस्ट असं लोकेशनला आलेलो व्हिडिओ शूट करायचं चाललं होतं. तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर आपल्या गुढीपाडव्यापासूनच केली जाते. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं वर्ष खूप चांगलं आणि मस्त जावं हीच अपेक्षा. तर इथून पुढेही असाच व्हिडिओ लोकेशनला आलेलो. अजून श्रेयू अजून आहो वगैरे आहेत पण ते गाडीमध्ये. तर मस्त असं लोकेशनला शूट करणं चालू आहे. खूप छान असं लोकेशन आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. शूट वगैरे पूर्ण आवरलं आणि घरी यायला निघालो होतो आणि ऊनही खूप लागत होतं आणि त्यात आहोंची गडबड. आणि मेकअप खरंच खूप छान मिनिमम आणि लाईट वेट असा मेकअप केलेलाच आवडतो. खूप छान मेकअप झालेला आहे. आयलायनर वगैरे खूप छान लागलेलं आहे. मन लावून केलेलं सगळंच होतं. असं काही लुक होता. आणि आत्ताच आम्ही शूट करून आलेलो आहे. आणि बाहेर एवढी गरमी आहे आणि घरी आल्यानंतर एवढं गरम होते ना. त्यात ही साडी पटकन मी मेकअपचे काय प्रोडक्ट घेऊन आले होते. 2-3 दिवस झाले घेऊन आले होते. तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यातूनच असा म्हणजे साधा सिंपल असा मी मेकअप केला होता. तर चला दाखवते. शूट करून आलो तेव्हाच हे सर्व मी प्रोडक्ट दाखवणार होते. पण दुपारचं टायमिंग आणि जेवायचं देखील होतं म्हणून काही शूट केलं नाही. तर पुढे क्लिप ॲड केलेलीच आहे. हॅलो, गेल्या व्हिडिओत काय तुम्हाला म्हणजे थोडंसं क्लिप वगैरे मी बोलले होते की एवढे मेकअप प्रोडक्ट मी आणलेले तुम्हाला दाखवणार आहे. गुढीपाडव्याचा शूट करायला एवढा उशीर झाला होता. आणखीन जेवायची ही वेळ झाली होती. त्यामुळं मग ते नव्हतं दाखवलं. तर तुम्हाला मी आता दाखवते. ह्या साईडला कुठेतरी मी असं छोटासा माझा फोटो दाखवेल. मेकअप प्रोडक्ट घेतलेले आहेत पण मिनिममच घेतलेले आहेत. असं का नसतं बाबा जास्त प्रोडक्ट पाहिजे तेव्हा जास्त असा छान असा मस्त असा म्हणजे असा मेकअप वगैरे होतो. फ्लॉलेस असं म्हणतात ना तसा मेकअप होतो. पण नाही मी 4-5 अशा वस्तू आणल्यात त्यापासूनही खूप छान असा मी मेकअप केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी ह्या साईडला कुठेतरी लावेल फोटो वगैरे तुम्ही बघू शकता. खूप छान आणि मस्त. मी पहिल्यांदाच एवढा सगळा असा मेकअप असे प्रोडक्ट घेतले होते आणि त्यापासूनच म्हणजे असा मेकअप वगैरे केला होता. आणि मी स्वतःहून घेतलेत आणि मी स्वतःहून असा मेकअप केला आहे. पहिल्यांदाच केला होता आणि पहिल्यांदाच मी असं मस्त असं साडी वगैरे वेअर करून स्वतः सगळं असं आवरून मस्त असं फोटोशूटला गेलेलं गुढीपाडव्याच्या. तर येणार काही यूट्यूब शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याचे व्हिडिओ वगैरे दाखवलेलेच आहे. तर असं मस्त म्हणण्यापणास असा पसारा वगैरे करून गेले होते. आणि ते काय मला दुपारी काही शूट करणं झालं ते आता म्हटलं सविस्तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला मी एक तुमच्यासोबत शेअर करते. तर दाखवते. हे मस्त असं आय शॅडो पॅलेट आहे. ओपन करून दाखवते. ते म्हणतात ना मस्त असं नॅचरलच आपल्याला मेकअप ठेवायचा असेल तर त्यासाठीच मी हे असं मस्त असं घेतलेलं आहे. नॅचरलच घेतलेलं आहे. कारण कशावरती पण सूट वगैरे होईन असं जास्त म्हणजे असं ब्राईट कलर वगैरे मी घेतलेले नाही. बघू शकता खूप छान आहे. अशापासूनच मी मस्त असा मेकअप वगैरे केला होता. आणि हा कम्पॅक्ट पावडर आहे. लॅक्मेचा आहे. मस्त असं फाउंडेशन वगैरे आहे. माझ्या स्किन टोनला लागेल मी तेवढं तसंच घेतलं होतं. आणि कॉन्टॅक्ट थोडंसं डार्क सर्कल वगैरे असेल तर त्यासाठी मी हे कॉन्टॅक्ट घेतलेलं आहे. थोडंसं मी आता यूज केलं होतं. आणि हे फाउंडेशन घेतलं होतं. ते पण लॅक्मेचंच आहे. छोटीशीच घेतलं होतं कारण म्हणलं आता दुसरा शेड घेतलं होतं. हे पण लॅक्मेचं हे संपलं होतं म्हणून हे मी घेतलं होतं आता यूज करायला. की थोडंसंच प्रोडक्ट घेतलं की बरं पडतं. नंतर बाबा संपलं पटकन असं घेता येतं. हे कसं मी 1.5 वर्ष तरी वापरत होते हे प्रोडक्ट. मग आता ऑलमोस्ट संपलेलं आहे. आणि मस्त हे ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल घेतलेले आहे. आणि असं थोडं साहित्य वगैरे घेऊन आलं होतं. हे मस्त आयलायनर घेतलं होतं. तर आता हा एवढा सगळा पसारा केलेला आहे ते आवडते. मेकअपचे जे प्रोडक्ट होते ते सर्व ठेवून दिले. नंतर ना बेड आवरायला घेतला. दिवसातून 3-4 वेळा तर मला बेड आवरण्यातच जातो. कारण श्रेयांश भरपूर मस्ती करत असतो दिवसभर. आणखीन दिवसभर 3-4 वेळा तरी होतच. आणि बाकीचं अस्ताव्यस्त झालेलं ते तर आवरण्यात दिवस कधी जातो ते कळतच नाही. आणि माझी चिडचिड होते. मला थोडंसं जरी म्हणजे व्यवस्थित नसलं ना तेच व्यवस्थित करायचं असतं. आणि म्हणून दिवस कधीचा जातो माझं तेच कळत नाही. आणि बाकीची मग कामं आवरायला घेतली. छान अशा व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा. मी आता येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हणजे असा फेस मास्क सांगणार आहे, जे आपलं डलनेस वगैरे असतो ना चेहऱ्यावरती, त्या रिलेटेड सांगणार आहे. हातावरती पायावरतीही लावू शकता, काळपटपणा असेल तर मस्त असा सिंपल आहे, घरगुती उपाय आहे, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला नक्की 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 सबस्क्राईब करा. चलो बाय.